नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विनेक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन भरतीबाबतची नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय। तर महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांकरिता पुन्हा एकदा नोकरीची सुवर्ण संधी असून मीरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरतीबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। पात्रता पदवी असलेल्या उमेदवारांची ठोक मानधन तत्वावर थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवड केल्या जात आहे। त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवला जात आहे। तेव्हा कोणकोणती पदे या विभागाकडून भरल्या जात आहे, त्यासाठी रिक्त पदसंख्या किती आहे, एकूण वेतन किती असणार इत्यादी भरतीबाबत असणारी इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात बघणार आहोत। तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्या एनएक्स मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व त्याचसोबत बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करायला विसरू नका, अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट्स डेली बघण्यासाठी। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या भरतीबाबतच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी मीरा भाईंदर महानगरपालिका यांच्या मार्फत एक पत्र या ठिकाणी प्रसिद्ध केले गेलेले आहे। तर मीरा भाईंदर महानगरपालिका परिवहन उपक्रमासाठी ठोक मानधन तत्वावर डेपो मॅनेजर, ऑपरेशन मॅनेजर व ITS ऑफिसर परिवहन या 3 पदांची जाहीर सूचना प्रसिद्ध करण्याबाबतचे हे पत्र या ठिकाणी प्रसिद्ध केले गेले। तर या पत्रामध्ये बघू शकता मित्रांनो, या 3 पदाकरिता जाहीर सूचना प्रसिद्ध करण्याकरिता माननीय आयुक्त महोदय यांनी मंजुरी दिलेली आहे। त्यानुसार परिवहन उपक्रमाकरिता ठोक मानधन तत्वावर डेपो मॅनेजर, ऑपरेशन मॅनेजर व ITS ऑफिसर परिवहन या 3 पदांची जाहीर सूचना महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावी, अशी सूचना उपायुक्त मुख्यालय मीरा भाईंदर महानगरपालिका यांच्याकडून या विभागामध्ये असलेल्या सिस्टम मॅनेजर संगणक विभागाला पाठवण्यात आलेली आहे। तर या जाहिरातीमध्ये, या पत्रामध्ये मित्रांनो, या संपूर्ण पदभरतीबाबतची माहिती दिलेली आहे। तर या पत्रासोबत मित्रांनो या ठिकाणी बघू शकता या पदभरतीबाबतची जाहीर सूचनेची एक छायांकित प्रत सुद्धा या ठिकाणी जोडण्यात आलेली आहे। सूचनेमध्ये या 3 पदांची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे। तर स्टेप बाय स्टेप संपूर्ण पदभरतीबाबतची माहिती या ठिकाणी आपण बघणार आहोत। तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या संपूर्ण पदभरतीबाबतची सविस्तर माहिती घेण्यासाठी तुम्हाला कसलीही अडचण या ठिकाणी जाणार नाही। तर या ठिकाणी बघू शकता या जाहीर सूचनेमध्ये डेपो मॅनेजर, ऑपरेशन मॅनेजर, त्यानंतर ITS ऑफिसर या 3 पदांची ठोक मानधन तत्वावर मुलाखतीच्या माध्यमातून या ठिकाणी पदभरती घेतल्या जात आहे। त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून या 3 पदांसाठी अर्ज मागवला जात आहे। तेव्हा जे उमेदवार या पदासाठी एलिजिबल असतील किंवा अर्ज करू इच्छित असतील त्या पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक त्या प्रमाणपत्राच्या छायांकित प्रती या ठिकाणी त्या अर्जासोबत जोडून या ठिकाणी स्थायी समिती सभागृह, 2रा मजला, स्वर्गीय इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी मार्ग, मुख्यालय कार्यालय भाईंदर, जिल्हा ठाणे या दिलेल्या ॲड्रेसवर दिनांक 13 मार्च 2024 रोजी सकाळी 10 वाजता मुलाखतीकरिता या ठिकाणी उपस्थित राहायचे, अशी माहिती मित्रांनो या जाहीर सूचनेमध्ये देण्यात आलेली आहे। तर सदर जाहीर सूचना मित्रांनो मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या ऑफिशियल संकेतस्थळावर या ठिकाणी प्रसिद्ध केल्या गेलेल्या आहेत। तर या ठिकाणी बघू शकता या 3 पदांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। तर या 3 पदभरतीबाबतची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर पहिल्या पदासाठी बघू शकता डेपो मॅनेजर या पदासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। 50,000 रुपये मासिक वेतन असे ठोक मानधन या पदासाठी दिल्या जाणार आहे। एक रिक्त पदसंख्या या पदासाठी असणार आहे। अर्ज करण्याकरता वयाची अट किमान 40 वर्ष तर कमाल वयाची अट 65 वर्षापर्यंत असणार आहे। शिक्षण पात्रता या पदासाठी अर्ज करण्याकरिता मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी किंवा ऑटोमोबाईल अथवा तत्सम समकक्ष अभियांत्रिकी शाखेची पदवी किंवा पदविका उत्तीर्ण असलेला, त्यासोबत परिवहन उपक्रमामध्ये जड वाहनांच्या मेंटेनन्स संबंधी डेपो मॅनेजर, ऑपरेशन मॅनेजर, मेंटेनन्स मॅनेजर किंवा तत्सम कामाचा किमान 15 वर्षाचा अनुभव असलेला उमेदवार डेपो मॅनेजर या पदासाठी अर्ज सादर करू शकतो। त्याचसोबत मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान त्या उमेदवाराला असणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारची शिक्षण पात्रता ज्या उमेदवाराकडे आहे, उमेदवार या पहिल्या पदासाठी अर्ज सादर करू शकणार आहे। त्यानंतर मित्रांनो ऑपरेशन मॅनेजर या 2ऱ्या पदासाठी ही रिक्रुटमेंट होत आहे। 50,000 रुपये प्रति महिना मासिक वेतन या ठिकाणी दिला जात आहे। एक रिक्त पदसंख्या या पदासाठी असणार आहे। वयाची अट किमान या ठिकाणी 40 वर्ष तर कमाल 65 वर्षापर्यंत असणार आहे। त्यानंतर शिक्षण पात्रता या ठिकाणी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेला, त्याचसोबत परिवहन उपक्रमामध्ये किमान 100 बसचा ताफा असलेल्या उपक्रमामध्ये डेपो मॅनेजर, ऑपरेशन मॅनेजर, डेपो सुपरिटेंडंट व तत्सम कामाचा किमान 15 वर्षाचा अनुभव या ठिकाणी असल्यास तो उमेदवार ऑपरेशन मॅनेजर या 2ऱ्या पदासाठी अर्ज सादर करू शकणार आहे। त्यासोबत मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारची शिक्षण पात्रता ज्या उमेदवाराकडे आहे तो उमेदवार ऑपरेशन मॅनेजर या पदासाठी अर्ज सादर करू शकणार आहे। त्यानंतर मित्रांनो ITS ऑफिसर या 3ऱ्या पदासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। 45,000 रुपये प्रति महिना मासिक वेतन या पदासाठी असणार आहे। एक रिक्त पदसंख्येसाठी हे पद या ठिकाणी भरल्या जात आहे। वयाची अट या ठिकाणी बघू शकता किमान वयोमर्यादा 18 वर्ष तर कमाल वयोमर्यादा 40 वर्षापर्यंत असणार आहे। शिक्षण पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर, त्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अथवा तत्सम समकक्ष अभियांत्रिकी शाखेची पदवी उत्तीर्ण असलेला,
त्याचसोबत पदवी प्राप्त केल्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये कम्प्युटर संबंधित कामाचा किमान 3 वर्षाचा अनुभव असल्यास तो उमेदवार ITS ऑफिसर या पदासाठी अर्ज सादर करू शकणार आहे। त्यासोबत मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे। अशा प्रकारे या तिसऱ्या पदासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत असून या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर या पदासाठी अर्ज सादर करू शकता। तर अशा प्रकारे या 3 पदांसाठी मित्रांनो ही रिक्रुटमेंट ठोक मानधन तत्वावर या ठिकाणी होत आहे। तेव्हा तुम्ही जर या पदासाठी अर्ज करू इच्छित असाल किंवा एलिजिबल असाल तर नक्कीच अर्ज या ठिकाणी सादर करू शकता। त्यानंतर मित्रांनो या पदासाठी काही अटी व शर्ती उमेदवारांकरता इथे देण्यात आलेल्या आहेत। त्या संपूर्ण अटी व शर्ती वाचून तुम्हाला या पदासाठी अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे। तर अशा प्रकारे या 3 पदांसाठी ही रिक्रुटमेंट ठोक मानधन तत्वावर या ठिकाणी घेतल्या जात असून थेट मुलाखतीच्या माध्यमातून या तिन्ही पदांची निवड या ठिकाणी केला जाणार आहे। तेव्हा तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल किंवा अर्ज करू इच्छित असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज सादर करा। तर अशा प्रकारे या 3 पदांची ही रिक्रुटमेंट मीरा भाईंदर महानगरपालिका यांच्या मार्फत या ठिकाणी घेतल्या जात असून त्यासंबंधीची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध केल्या गेलेली आहे व त्याच पदभरतीबाबतची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तेव्हा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपल्या NX मराठी YouTube चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। त्याचसोबत बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करा व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या जे काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की सांगा। सो भेटूया मित्रांनो अशाच नोकरी संदर्भातील भरतीबाबतच्या पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।